नमस्कार शेतकरी बांधवांनो, पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्राकरता ऑरेंज अलर्ट असणार आहे. महाराष्ट्रातील काही विभागाकरता ऑरेंज अलर्ट असणार आहे. कोणत्या विभागामध्ये हा पाऊस असेल आणि आपल्या विभागामध्ये तो पाऊस असेल काय, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, साधारणपणे 25 ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 ते 27 ऑगस्टचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जरी संपूर्ण जिल्ह्याचे किंवा तालुक्याची नावे सांगू शकलो नसले तरी, कारण संपूर्ण जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव सांगितलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल आणि त्याकरता तुम्हाला ज्या जिल्ह्याचे नाव किंवा तालुक्याचे नाव या व्हिडिओमध्ये नसेल तर त्या संदर्भातनी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता की आपल्या भागामध्ये पाऊस आहे की नाही. तर मित्रांनो, 25 ऑगस्ट रोजी एक कमीदाब क्षेत्र म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारवर असलेले कमीदाब क्षेत्र हे महाराष्ट्राकडे येताना दिसत आहे आणि या तीव्र कमीदाब क्षेत्रामुळेच महाराष्ट्रातील जवळपास 2 विभागामध्ये आणि तिसऱ्या विभागामध्ये मात्र ते पावसाचे प्रमाण कमी असणार आहे, परंतु 2 विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा तर काही भागांनी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील 2 ते 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पुढील दिवसामध्ये त्याचे पावसाचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 25 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया या ठिकाणी हा पाऊस जास्त राहणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा जास्त स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे काटोल, रामटेक या परिसरामध्ये सुद्धा 25 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ मध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वरुड, मोर्शी या ठिकाणी, अचलपूर या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस 25 तारखेला होण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, 25 तारखेला महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये म्हणजे मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता नाही, वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 25 तारखेलाच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 26 तारखेला या कमीदाब क्षेत्राची तीव्रताही वाढणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास 2 विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा तर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. मित्रांनो, हा ऑरेंज अलर्ट कोणत्या भागात असेल याची माहिती आपण आता पाहूया. साधारणपणे तुमसर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्याचप्रमाणे देवरी या ठिकाणीसुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे. ब्रह्मपुरी या ठिकाणीसुद्धा ऑरेंज अलर्ट 26 तारखेला राहणार आहे. मित्रांनो, या 26 तारखेला काटोल, नरखेड या ठिकाणीसुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती, अचलपूर, आर्वी, मोर्शी, वरुड या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कारंजा, अकोला, खामगाव, त्यानंतर दर्यापूर, बाळापूर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वर्धा या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, घाटंजी, वणी या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे धारवाड, दिग्रस, पुसद
या भागातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 26 तारखेला होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 26 तारखेलासुद्धा मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये वातावरण ढगाळ असेल. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु चांगल्या पावसाची शक्यता मात्र 26 तारखेलासुद्धा मराठा विभागामध्ये नाही आहे. आणि पूर्व किनारा म्हणजे मुंबई ते पश्चिम किनारपट्टी सांगत झाल्यास मुंबई ते पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 26 तारखेला राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 तारखेला हे तीव्रता कमी दाबाची तीव्रता ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातच कायम असणार आहे. आणि त्यामुळे 27 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. काही भागाकरता पुन्हा ऑरेंज अलर्ट असणार आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. 27 तारखेला नेर परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पांढुर्णा, फाळेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगणघाट या ठिकाणीसुद्धा 27 तारखेला चांगल्या स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या ठिकाणीसुद्धा 27 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 तारखेलाच उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये म्हणजे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 तारखेला मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे 1 ते 2 ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नांदेडच्या जवळपासचा परिसर, हिंगोली या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस 27 तारखेला होण्याची शक्यता 40% शक्यता दिसत आहेत. चिंतूर, त्यानंतर परभणी या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र पुन्हा ढगाळ वातावरण आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 27 तारखेला मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सुद्धा हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस मात्र या भागामध्ये आपल्याला होताना दिसत नाही. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या भागाव्यतिरिक्त तुमच्या भागात पाऊस असेल का याची माहिती आपण कमेंटमध्ये देणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या भागात पाऊस आहे का नाही याची माहिती हवी असेल तर कमेंट करून आपण विचारू शकता. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्या कारणामुळे संपूर्ण भागाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही. त्याकरता आपण कमेंट करून नक्की विचारू शकता की आपल्या भागात पाऊस कोण्या स्वरूपाचा असेल. त्याचप्रमाणे आपल्या भागातनी कोणती पिके आपण घेता त्याची माहितीसुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता किंवा त्या अनुषंगाने आपण पिकाचासुद्धा माहितीचा व्हिडिओ आपण बनवू शकतो. हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.